आहात मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, आजच्या दिवसाची सुरुवात आपली रिव्हिजन, कारण आज आहे संडे आणि संडेला तुम्हाला माहीत आहे मी रिव्हिजन करते. तर बघा, माझ्याकडे असे मॅप आहेत. तर मी आज सकाळी महाराष्ट्राचा इतिहास याची रिव्हिजन करून घेत आहे आणि मी पटकन 5-10 मिनटं मस्त भरभर वाचून घेते. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा एक नकाशा आहे, तो तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, त्याची पण रिव्हिजन करून बघा. मी वाचलेला आहे ब्रिटिश सत्तेविरुद्धचे उठाव, रामोशी उठाव, भिल्ल उठाव, गोंडाचा उठाव इत्यादी. आणि बघा, आहे भारताचा नकाशा आणि इकडे जो दिसतोय तुम्हाला समोर तो महाराष्ट्राचा आहे. तर मी बघा दोन्ही कंपेअर करत आहे. आणि कुठली नदी कुठपर्यंत, कर्नाटकमधून कुठे निघाली, विंध्य पर्वतरांग, त्यानंतर मैकल पर्वतरांग, आणि त्यानंतर आपले दख्खनचे पठार, म्हणजे कसं असतं दोन्ही कंपेअर करून मी बघत आहे. म्हणजे दोन नकाशाहून अभ्यास केला ना तर आपल्याला फार छान प्राकृतिक अभ्यास छान होतो आणि आपल्याला सोपं जातं समजायला. त्यामुळे मी अशी 15-20 मिनटं तर मस्तपैकी अभ्यास करते आणि खूप छान वाटतं, काहीतरी नवीन, आणि अभ्यासाला पण मन लागतं. असं प्रॅक्टिकल केलं की भरकन आठवतं पेपरमध्ये. आणि करून बघा तुम्ही पण, छान आहे आयडिया आवडेल तुम्हाला. आणि असे जवळ लावायचे भारताचा आणि महाराष्ट्राचा, म्हणजे आपल्याला पण अभ्यास करायला सोपं जातं. त्यामुळे कसं, आणि कुठलं राज्य कुठल्या दिशेला आहे हे पण आपल्याला कळतं. मी मागे पण सांगितलेलं आहे तुम्हाला. तर मी बघत आहे की आपले वाळवंट आणि महाराष्ट्रातले वाळवंट, म्हणजे कसं असतं कुठल्या महाराष्ट्रात आणि एक्झॅक्ट लोकेशन आपल्या भारताच्या नकाशात कुठं दिसते, असं सगळं कंपेअर केलं आणि बघितलं. त्यानंतर माझ्याकडे मी असे ब्लँक असे मॅप आणून ठेवलेले आहे. आता मी तो स्टडी केला आहे. आता मी करून बघणार की मला आता कुठपर्यंत आठवते. आणि हा आहे आपला महाराष्ट्राचा मॅप आणि हा पूर्ण ब्लँक असल्यामुळे आपल्याला मग आपलं काय म्हणते कॉन्सन्ट्रेशन या मॅपमध्ये लावायचं आहे आता, की आता आपण अभ्यास केलेला आहे तर आपल्याला आता कसं आणि कुठपर्यंत आठवते. तर आता बघायचं की इथे असं इथे कुठे आहे, तिथे काय. तर बघा, मी आता लिहत आहे की मला आठवत किती आहे. इथे अमरावती आहे, तिथे म्हणजे अजिंठा डोंगर आहे, त्यानंतर इथे काय पैनगंगा नदी, म्हणजे असं सगळं असं आठवतं, जेवढं आपल्याला आठवतं. नद्या, डोंगर रांगा, शहरं, आजूबाजूची राज्य, असं मस्त लिहून काढायचं त्यामध्ये, जेणेकरून आपला छान अभ्यास होतो. बघा, आता जरा बाहेरून बघते म्हटलं जरा उजाडलं असेल तर, कारण माझा मॅपचा अभ्यास झालेला आहे. तर बाहेरून बघितलं उजाडलं होतं, म्हणून आता ठरवलं की मस्त आता बाहेर अभ्यास करायचा. आणि म्हटलं आता अभ्यास करून छान असं, मला तुम्हाला माहिती आहे निसर्गात अभ्यास करायला आवडतं, म्हणून सगळीजण झोपली होती संडे असल्यामुळे मला पण छान थोडा आराम होता, म्हणून मी संडेला जरा जास्त वेळ अभ्यास करते सकाळी. तर बघा, मस्त खुर्च्या आणून ठेवल्या आणि आता मी मस्त बाहेर बसणार आहे अभ्यासाला. आणि बघा, मी आता माझा भूगोलाचा अभ्यास करून घेत आहे. तर मी आता काय करणार आहे, मग मी घरात आतमध्ये भूगोलाचा मॅप केला आहे ना, मग मी आता बाहेरून पण भूगोलाचं करते, म्हणजे जेणेकरून आपली लिंक अशी छान मस्त आपली जोडून चालते. म्हणून आता बघा मी काय करते भूगोलाचं. तर मी फोन घेतलेला आहे, यूट्यूबचे फ्री व्हिडिओ बघते आणि जे नोट डाऊन करायचं असते ते नोट डाऊन करते. तर आज मी करत आहे बघा महाराष्ट्राची खनिज संपत्ती. मस्त माझ्या कॉफीवर छान मॅप काढला महाराष्ट्राचा, जसा मला काढता आला तसा. माझं काही ड्रॉइंग एवढं छान नाही आहे, पण तरी आपल्याला समजायला पटकन सोपं जातं म्हणून काढला. तर आपल्या राज्यात एक पूर्व विदर्भ, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, त्यानंतर खनिज संपन्न कुठे कुठे प्रदेश आहेत, मस्तपैकी त्याचं एक असं काढायचं ना आणि बघायचं. म्हणजे आता मी जसं मी केलेलं सांगते तुम्हाला मी कसं करत आहे. तर मी एक मॅप काढून घेतला आणि नागपूरमध्ये काय मिळतं, जसं नागपूरमध्ये अभ्रक आणि मॅग्नीज मिळतं, तसं गोंदियामध्ये काय मिळतं, तर गोंदियामध्ये क्रोमाईट, लोह खनिज, त्यानंतर गडचिरोलीला चुनखडक, नंतर चंद्रपूरला तांबे, फ्लोराईट, असं सगळं मस्त मॅपमध्ये, म्हणजे मी दाखवेल तुम्हाला, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करते मी माझे नोट्स. सांगाल मला कसं वाटते तर, आणि आवडेल मला तुमच्यासोबत शेअर करायला, मला पण छान प्रोत्साहन मिळतं आहे. रायगडमध्ये बॉक्साईट असतं, रत्नागिरीमध्ये क्रोमाईट, आणि असं मस्त शहराचं नाव आणि कुठलं खनिज, म्हणजे असं लोकेशन. एवढं माझं टॉपिक परफेक्ट नसतं, पण तरी पण ठीक आहे, आपल्याला समजायला सोपं जातं. तुम्ही पण बघा, तुम्हाला आवडेल. आणि बघा, त्यानंतर मी महाराष्ट्राचे लगेच मग ऊर्जा प्रकल्प चालू केले, कारण त्याच्याशी संबंधित आहेत. परत मग असं थोडंसं मॅप काढून घेतला आणि कुठे कुठे ऊर्जा प्रकल्प आहे, जसं पारस, अकोल्याला पारसमध्ये, त्यानंतर खापरखेडा, मौदा, बल्लारपूर, कोराडी, म्हणजे, आणि त्यानंतर पळवी वैजनाथ, आणि काय म्हणते त्याला आपलं नाशिकचं एकलहरे.
तर छान असा अभ्यास करा मैत्रिणींनो. म्हणजे कसं आपण नाहीतर मग वाचायचं आणि मग आपल्या जीवावर येते, लक्षात राहत नाही. म्हणून जरा नोट्स काढताना पण अशा टेक्निकनं काढा, छान अभ्यास होतो. मी करते अशी कधी कधी टेक्निक, कारण कसं आपल्याला एकसारखा अभ्यास करून करून आपण पण बोर होतोय. म्हणून जरा नोट्समध्ये असं नाविन्य आणायचं, छान अभ्यास होतो आणि आपल्याला पण पुढे नोट्स वाचताना लवकर समजतं. तर मी करत असते माझ्यासोबत अशी आयडिया. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून केलं शेअर तुमच्यासोबत. तर बघा आता माझा अभ्यास झालेला आहे आणि अभ्यास होऊन मी घरात गेली. नंतर समोरची क्लिप काही शेअर करणं झाली नाही, कारण ती शूटच झालं नाही. नंतर सगळेजण उठली, नाश्ता वगैरे सगळं भरपूर वेळ झाला. तर बघा माझे मिस्टर तिथे आम्ही गवतावर अशी फवारणी करतो, म्हणजे मच्छर किडा किटकूक येत नाही आणि आपल्याला पण सुरक्षित असतं. तर बघा त्यानंतर जे मी क्लिप दाखवते तुम्हाला, कारण दुपारी सगळेजण घरी होती, सगळ्यांची आंघोळी सगळं होईपर्यंत भरपूर वेळ गेला, काही शूट झालं नाही. नंतर आम्ही आलो आमच्या ओनरच्या शेतात आणि बघा मी तुम्हाला काहीतरी गंमत दाखवते आता. तर तुम्हाला माहीत आहे मी असे स्मॉल हॅपीनेस घेते. मग मी आले आणि बघा हे काय आहे, काटोल्याचा वेल. काटोले तुम्ही बघितले असतील, खूप पौष्टिक असतात बघा. आणि आम्ही काय केलं ते काटोले तोडून घेतलेत, कारण भाजी खूप छान वाटते. आणि कोणी कोणाला माहिती आहे मला सांगा नक्की कमेंटमध्ये. छान, खरंच खूप पौष्टिक असतात, खूप विटॅमिन असते यामध्ये. आणि आम्ही मी जरा अशी फेरफटका मारायला गेले, मिस्टर पण सोबत होते. म्हणजे आपल्याला पण छान हिरवळ पाहून मनाला खूप शांत फील होतं. आणि असेच मस्त आपले स्मॉल हॅपीनेस कलेक्ट करत राहायचे आणि जेव्हा वाटलंय ना आपल्याला मस्त मोटिवेट व्हायचं यातून. तर अशीच मी माझ्या जीवनात स्मॉल हॅपीनेस एकत्र करते. तुम्हाला माहीत आहे माझी पद्धती. आणि बघा इथे पण एक वेल आहे, दाखवते मी तुम्हाला. 1 मिनटं थांबा. बघा किती छोटंसं लागलं आहे आणि आम्ही सगळे मस्त गोळा केलेत तोडून. आणि मस्त मी अशी माझ्यासाठी स्मॉल हॅपीनेस अशी गोळा करत असते जेणेकरून मला त्यातून खूप फायदा होतो. मग समोर जेव्हाही मी डिमोटिवेट होते तेव्हा मी अशी क्षण आठवते माझे मस्त आनंदाचे आणि मोटिवेशन घेते. तर मैत्रिणींनो, आपणच आपल्याला मार्ग शोधायचा आहे. कोणी आपल्या मदतीला येत नसतं. परीक्षेत अपयश आलं तरी कोणी मदतीला येत नाही. यश आलं तर म्हणतील सगळेजण की नाही हिने करून दाखवलं, पण अपयश आलं तर कोणी येणार नाही. आणि आपल्या अभ्यासाच्या मदतीला तर खरंच कोणी येणार नाही. आपल्यालाच आपलं मार्ग शोधायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगते, स्वतःच प्रेरणा घ्यायची, स्वतःच अभ्यास करायचा. हे बघा हे तिळचं झाड आहे, किती छान फुलं लागलीत ना, आणि तिळ पण आली छोटे छोटे. तर आता मी परत निघालेली आहे, कारण मुलं रविवार असल्यामुळे खेळायला गेली बाहेर. आणि मी म्हटलं चला आता थोडा झाला आपला फेरफटका, आपला अजून थोडा वेळ अभ्यास, जसा आपल्याला वेळ भेटतो ना तसा मी माझा अभ्यास करून घेत असते. मला जसा वेळ भेटतो तसा करते, कारण आपल्यालाच आपला वेळ शोधून काढवायचा आहे. ही बघा अळूची पानं. आणि मी निघाले घरी. बघा हे आणली तर मी काटोले तोडून, ताजी आणि स्वस्त, मस्त आहे बिलकुल. आणि खूप छान वेगळंच वाटतंय, भारी वाटत होतं मस्त. कारण कसं असतं, असं शेतातलं येऊन मस्त असं ठेवायचं आणि त्याची भाजी खायची, खरंच फार उत्तम लागतं, मस्त वाटतंय. आणि त्यानंतर मग मी घरात आले आणि काटोले घेऊन, आणि माझी भांडी घासायची होती तर ती भांडी घासून घेते म्हटलं, कारण मग अभ्यासाला बसली की मग मनात राहतं कामं व्हायची आहे. तर म्हटलं आता भांडी घासता काय करायचं, तर भांडी घासता मी NCERTचं एक लेक्चर ऐकून घेतलं सरांचं. आणि त्यामध्ये मी EVS 6 ऐकलेलं आहे, अध्ययन मंत्र. तर मला काही मैत्रिणींचे कमेंट आहे, ताई तू टेटचा अभ्यास कर, KVSचा अभ्यास कर, आणि त्यासोबत MPSC, म्हणजे जसं त्यांनी सजेशन दिलं आहे मला की MPSC आणि यात खूप डिफरंट आहे. तर बघा मैत्रिणींनो, मला मान्य आहे तुमचं की MPSC आणि यात खूप डिफरंट आहे, पण बघा जेवढं घेता येईल ना, मी जास्त वेळ देत नाही, मला जसा वेळ देता येतो तसा देते. पण MPSCमध्ये जे जिओग्राफी आहे, त्यानंतर हिस्ट्री आहे, मॅथ आहे, ते जेमतेम जरा सारखंच आहे. आता आपण एवढा डीप अभ्यास करू शकणार नाही MPSCचा, आपण जरा चालू करावं लागेल. कारण कसं असतं, आल्या व्हॅकन्सी आपण जर पेपर देत राहिलो तर आपल्याला कळेल की आपण कुठपर्यंत पोहोचू शकू. आणि जर समजा आपला प्रयत्न जर यशस्वी झाला, आपण समोरपर्यंत जर गेलो, तर आपल्याला मार्ग सापडेल की नाही आपण पण यात क्रॅक करू शकतो. आणि मला असं वाटतंय, माझं असं मत आहे, जर समजा मी MPSCचा थोडा जरी अभ्यास चालू केला थोडा तर मला मी जे डिटेल वाचते MPSCचं त्याचा मला KVS आणि टेटमध्ये फायदा होऊ शकेल. कारण कसं डिटेल वाचल्यामुळे एवढं डिटेल KVS आणि टेटमध्ये येत नाही, तर होईल फायदा असं वाटतंय, म्हणून करते. तर बघा मग नंतर मी संध्याकाळी भांडी वगैरे घासून सगळीजणं बाहेर फिरत होती, मुलं खेळायला गेली होती.
तर म्हटलं चला आता हा आपल्याला वेळ आहे 1-2 तासाचा, तेव्हा मी तात्यांचा ठोकळा माहीत असेल माझ्या काही मैत्रिणी जे अभ्यास करत असतील त्या तात्यांच्या ठोकळ्यांमधून मी माझा अभ्यास सुरू केला. मी त्यातून महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक वाचून घेत आहे. तर मी वाचून घेत आहे जगन्नाथ शंकर सेठ. हे आपले मुंबईचे शिल्पकार होते आणि त्यांना गोरगरीब जनता आणि त्यांनी आर्थिक संस्थांना खूप मदत केली होती, त्याचा अभ्यास मी करत आहे. त्यानंतर मी भाऊ महाजन, गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं सगळं अभ्यास करत आहे. आणि म्हणजे ते वाचून काढत आहे आणि वाटलं काही तर लिहायचं ते लिहून पण घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतंय डिटेल यांचं समाजसुधारकांचं. आणि आला 1-2 प्रश्न आपल्या टेट आणि KVS मध्ये तर आपला फायदाच होईल, कारण एका मार्कासाठी कशी झुंज द्यावी लागते तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. कारण एका मार्काने सगळं आपलं नशीब पालटलं जातं. उपयोगी म्हणून मैत्रिणींना सांगता येत नाही, म्हणून मी त्याचा फायदा करून घेते. आणि बघा आता आम्ही सायंकाळी जरा बाहेर फिरायला, म्हणजे कोरंबी म्हणजे भंडाऱ्यातलं एक देवस्थान आहे. हे माहीत असेल माझ्या ज्या भंडाऱ्याच्या आणि नागपूर विदर्भातल्या मैत्रिणी आहेत त्यांना. तर आम्ही निघालेलो आहोत कोरंबी या देवस्थानाला. तर बघा रस्त्यावरचं दृश्य किती छान, खूपच सुंदर वाटत होतं. मी शूट करून घेतलं सगळं, कारण इतकं छान हिरवळ आणि मस्त गारवा, खूप 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 छान वाटत होतं. आणि बघा तुम्हाला दाखवते, तो डोंगर दिसतोय ना, तिथे आहे देवी ती. तर पिंगळेश्वरी देवी म्हणून आहे प्रसिद्ध भंडाऱ्यातली कोरंबी देवी. तर म्हटलं चला मुलांना घेऊन जरा जाऊन यावं, कारण हप्ताभर आणि मग कसं मिस्टरांना पण काम असतात तर आमचं जाणं होत नाही. तर मुलांना कसं थोडं बाहेर फिरवलं तर मुलांना पण हॅपी राहतात आपली मुलं, त्यांनाही छान वाटतं की आपले मम्मी पप्पा आपल्याला फिरायला नेतात कुठंतरी. आणि बघा आम्ही निघालेलो आहोत आता आणि आम्ही पोहोचलोय. तर असं हे निसर्गाचं सुंदर दृश्य बघा, घ्यायचे असे कधी कधी जीवनात स्मॉल हॅपीनेस. तुम्हाला मी नेहमी सांगते ही आणिच मोठी. आणि नंतर आमचा मोर्चा वळवला पायी चालण्यात, कारण गाडी गाडी मग आम्ही निघालो पायी. बघा मैत्रिणींनो, तर आम्ही उंचावर जात आहे आणि तुम्हाला मी एक नदी दाखवते. बघा 1 मिनटं थांबा, दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, दूर तुम्हाला एक नदी दिसते, त्या नदीचं नाव आहे वैनगंगा नदी. आणि ही आपल्याला सिलेबसमध्ये आहे. ही महाराष्ट्रातील जो विदर्भातली दक्षिण वाहिनी नदी आहे आणि याची लांबी सुमारे 580 किलोमीटर आहे. आणि भंडारा जिल्ह्यातली तिची लांबी आहे 200 किलोमीटर. तर बघा मैत्रिणींनो, ती मध्य प्रदेशमधील मैकल पर्वतरांग आणि शिवना जिल्हा आणि दरकेच्या टेकड्या यातून तिचा उगम झालेला आहे. आणि ती जी नदी आहे ना आपली वैनगंगा, ती समुद्र सपाटीपासून 640 मीटर उंचावर आहे. मी मुद्दामून तुम्हाला सांगते, सुमारे 98 किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. आणि विदर्भातले मला वाटते भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि एक गोंदिया या जिल्ह्यातून ती आपला जाते. त्यानंतर आपल्याला माहीत असेल ही नदी आता म्हणजे ही निघालेली वैनगंगा जी नदी आहे ना भंडाऱ्यातून निघालेली, ती गोदावरी नदीच कुठे मिळते, तेलंगणाला. तर आणि एक अजून सांगते तुम्हाला, मी बघा मॅपमध्ये पण त्याचा अभ्यास केला, आज सकाळीच केलेला. बघा नदी, वाव किती सुंदर न, बघा किती छान. आणि बघा मैत्रिणींनो, ही जेव्हा या नदीला वैनगंगा नदीला वर्धा नदी मिळते ना, तेव्हा तिचं नाव प्राणहिता होतं. तर म्हणून तुम्हाला मुद्दामून सांगितले. बघा ही किती इन्फॉर्मेशन असते ना, असं कुठे आलं तर ही इन्फॉर्मेशन आपली आपल्या मनातून आपोआप बाहेर येते. आणि बघा हा जो पूल दिसतोय ना तुम्हाला, हा बायपास बनत आहे, म्हणजे भंडाऱ्यातून बायपास होणार आहे नागपूरकडे जाताना. तो पूल दाखवते मी तुम्हाला, पण अशी झाडं आहेत आतनं मध्ये त्यामुळे तुम्हाला तो क्लिअर दिसत नसेल, पण तो पूल आहे. आणि तर बघा अशी आहे वैनगंगा नदी. खूप मोठं पात्र आहे आणि खूप 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 मोठी आणि खूप सुंदर मनमोहक रूप बघायला मिळालं होतं. इतकं छान वाटत होतं खरंच तुम्हाला सांगते. इतका गारवा आणि नेमका पाऊस सुरू झालेला. मग तर आम्ही थांबलो थोड्या वेळ तिथे. इतकं छान वाटत होतं, छान उंचावर, छान नदी समोर, मस्त पाऊस, खूप सुंदर वाटत होतं दृश्य. आणि बघा हे दृश्य मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि मला जेवढी इन्फॉर्मेशन माहीत होती वैनगंगा नदीबद्दल मी ती पण सांगितली तुम्हाला. तर अशी आहे ही वैनगंगा नदी. बघा किती छान. आणि असे क्षण पटकन साठवून ठेवायचे, मोटिवेट होण्यासाठी आपल्या हृदयात मस्त जपून ठेवायचे, जेणेकरून अभ्यासाला बसतो की 5 मिनटं मस्त पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आणि हे क्षण आठवायचे. खूप छान भारी वाटतंय. आणि आम्ही निघालेलो आहोत आता, पाऊस थांबलेला आहे. बघा आम्ही जातोय आता परत.
आणि मिस्टर बघा मुलाला उचलून नेत आहे, कारण त्याचे पाय भरत होते. तो म्हणता मम्मा पप्पा माझे पाय भरत आहेत, तर त्यांनी त्याला उचललंय तिथून. आणि आता आम्ही निघालेलो आहो, कारण पाऊस थांबलेला आहे, पटकन जायचं आहे घरी, सायंकाळ होत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्लॉग एवढाच, कारण आता आम्ही परत निघतो, पाऊस पण सुरू झालेला आहे, मला परत शूट करता येणार नाही. आणि या व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आजचा व्लॉग नक्की मला सांगा, जेणेकरून मला पण खूप प्रोत्साहन मिळतं अभ्यासासाठी. आणि अभ्यास असतो मैत्रिणींना, जबाबदारी असते, त्यामुळे दररोज व्लॉग टाकता येत नाही, पण जसा मी प्रयत्न करते, जसं जसं माझ्याशानं होईल तसं तसं करते. आणि माझे नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करते, तर तुम्हाला ते कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण खूप छान प्रेरणा मिळत राहील आणि माझा पण अभ्यास होत राहील. चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. बाय.